नमस्कार मित्र, मी आता जाम प्लॉटमध्ये आहे. ह्याचं हार्वेस्टिंग संपलेलं आहे 8 दिवसापूर्वी. हा विचार केला ह्याला आता मार्चमध्ये धरायचं, मग पुढे लेंदी प्रोसिजर होते आणि झाडामध्ये ताकद तगडी आहे. मग म्हटलं खताचे डोसे सगळे पूर्ण करून याला धरायचं, लगेच कंटिन्युएशनमध्ये करायचं. कधी कधी आपण हा विचार करावा लागतो. आता जर कंटिन्युएशन केलं नाही, मग जानेवारी फेब्रुवारी कटिंग, मग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये माल, मग तेव्हा रेट मिळतात नाही मिळतात. आता कटिंग केलं म्हणजे सरासरी जूनमध्ये त्याचा माल काढणीस तयार होतो. त्या हिशोबानं म्हणजे मे किंवा जूनमध्ये त्या हिशोबानं कटिंग चालू आहे. हे बघा, कटिंग झाडं मोठे आहेत. मोठे असल्यामुळे ह्यावेळेस काय केलं, थोडं झाडाची हाईट थोडी कमी करण्याचा प्रयत्न केलाय. काय होतं, झाडाच्या हाईटनुसार वर गेल्यानंतर फॉर्म लावता येत नाही. एक उदाहरण तुम्हाला दाखवतो इकडे. हे बघा, हे झाडाची कटिंग मधले जे फांदे आहेत हाईटला गेलेल्या, एक 5 फूट 6 फूट 7 फुटावर याला कट केलेला आहे. काय होतं, फॉर्म बांधता येत नाही. मग ते बिगर फॉर्मचा राहतो आणि मग जम्बो बनतो आणि दागी होऊन जातो. त्यासाठी त्यावेळेस कटिंगची सिस्टीम बदलली. ही फांदी खाली फांदी आली समजा, तिचा काही उपयोग नाही. या पद्धतीनं 6.5 फुटाच्या वर हाईट ठेवू नका. म्हणजे काय होतं, वरच्या लेवलला आपल्याला काहीच करता येत नाही. कधी कधी लेडीज लेबर असतात फॉर्म बांधायला, लेडीज लेबरला वरतून काही फॉर्म बांधता येत नाही. मग साईडचं कसं आहे, साईड किती हाईट असेल समजा, स्टूल लावलं की पूर्ण साईडच्या फांद्या अजिबात कट करायचं नाही. नॉर्मल टॉप घ्यायचा आहे. बघा, प्रत्येक गोष्टीला ईच अँड एवढी फांदी केवढी छोटी असो मोठी असो काही असो, हिला टॉप घ्यायचा. टॉप घेतल्यानंतर कसं मग फुटवी फुटायला आणि चांगल्या फांद्या तयार व्हायला मदत होते. का तर त्या फुटीवर कळी निघणे आणि पेरू धरणे हा प्रकार असतो. त्यासाठी आज कटिंग चालू आहे. जवळपास 12-13 मजूर आहेत कटिंग करणारे. आणि ह्याच्या पुढे मग आता हे पसारा जमा करणे, रोटा मारणे डाळिंबासारखा, मग शेणखतं भरणे, किंवा पुढे काय काय खतं भरणार आहे ते सांगणारच आहे. तर आजचं फक्त कटिंगचं का नियोजन करता ताबडतोब ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नमस्कार.